अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। स्वामी तू माझा आधार या आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज मी तुम्हाला गायीची पूजा सेवा केल्याने कोणकोणते लाभ होतात याची माहिती सांगणार आहे। तर बघा, महाभारत या ग्रंथात गायीच्या पूजनासंदर्भात उल्लेख आढळतो। यामध्ये असे म्हटले गेले आहे की जी व्यक्ती गायीची सेवा आणि सर्व प्रकारे तिचे पूजन करतो त्यावर संतुष्ट होऊन गाय अत्यंत दुर्लभ असे वर प्रदान करते। तर बघा, असे म्हटले गेले आहे की मनामध्येही गायीबद्दल द्रोह आणू नये, तिला दुःख देण्याचा मनामध्ये विचार देखील करू नये। जर गायीला सुख दिले, तिचा आदर सत्कार व नमस्कार व इतर उपचारांनी तिचे पूजन केले तर मनुष्य आपल्या जीवनात सुख समृद्धी याचा भागीदार होतो। तर बघा, जर लहान मुलाला नजर लागली असेल तर गायीच्या शेपटीने त्याची नजर उतरवली जाते। लहान बालकाच्या चेहऱ्यावरून गायीची शेपटी फिरवल्यास दृष्टबाधा नष्ट होते अशी मान्यता आहे आणि ही प्रथा अगदी पूर्वीपासून चालत आलेली आहे। बघा, जेव्हा बाळकृष्णाने पुतनेचा वध केल्यानंतर त्याला झालेली दृष्टबाधा ही गायीची शेपटी फिरवून काढल्याचा उल्लेख आढळतो। बघा, जर एखाद्या महत्त्वाच्या कामाला चाललो असेल आणि ते काम पूर्ण व्हावे अशी इच्छा असेल तर त्या कामाला जाण्याआधी गायीला भोजन द्यावे। आणि जर महत्त्वाच्या कामाला जाताना रस्त्यात गाय दिसली किंवा गाय आपल्या वासराला दूध पाजताना दिसली तर ते काम नक्की पूर्ण होते अशी आपल्या धर्मात मान्यता आहे। बघा, जर जन्मकुंडलीत दोष असेल तर गायीची सेवा करावी। शुक्राचा दोष असेल तर पांढऱ्या गायीची सेवा करावी। बुधाचा दोष असेल तर गायीला हिरवा चारा खाऊ घालावा। आणि शनीचा दोष असेल तर काळ्या गायीची आणि मंगळाचा दोष असेल तर लाल गायीची सेवा करावी। आणि पितृ दोषाचा त्रास होत असेल तर दररोज अन्न शिजवल्यानंतर पहिला गोग्रास काढून ठेवावा। यामुळे पितृदोष कमी होण्यास मदत होते। बघा, शास्त्रीय मान्यतेनुसार गाय पाणी पित असताना जी व्यक्ती त्यात विघ्न उत्पन्न करते ती महापापाची धनी बनते। तर गरुड पुराणात असे सांगितले आहे की जी व्यक्ती गायीची सेवा करते, गायीची सेवा केल्याने नरक यातनेतून मुक्ती तर मिळतेच परंतु मोक्षाचीही प्राप्ती होते। यामुळे गायीची पूजा सेवा आपण नक्की केली पाहिजे। बघा, गायीला चारा खाऊ घालणे, पाणी पाजणे, आजारी गायीचा इलाज करणे व गायीच्या पाठीवर प्रेमाने थोपटणे या गोष्टी करणाऱ्या मनुष्याला पुत्र, धन, विद्या, सुख प्राप्ती होते अशी मान्यता आहे। तर गायीची पूजा सेवा केल्याने आपल्याला अशा प्रकारचे लाभ होतात। तर आशा करते की ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल आणि तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करून सांगा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा। आणि स्वामी तू माझा आधार या आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी स्वामी तू माझा आधार या आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूया अशाच एका नवीन विषयावर पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ।